फटाके फुटतील, पण त्यापुढे जाऊन लवंग्या बिवंग्या फुटतील, मात्र आपला फुटेल ॲटॉम बॉम्ब, असं मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. कोपऱ्यातील अष्टविनायक चौक येथे धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित स्वर दीपावली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. तसंच येत्या 23 तारखेला सर्वात मोठी देवाची दिवाळी साजरी करत असल्याचं सांगून 20 तारीख लक्षात ठेवा, असं देखील त्यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना नियम पाळायचे आहेत. आपण नियम पाळणारे लोक असल्याचं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. ही दिवाळी लाडक्या बहीण, लाडके भाऊ यांच्यासह सर्वांना सुखाची, समृद्धीची, आनंदाची भरभराटी जाओ. हे राजकीय व्यासपीठ नसल्यामुळे आपल्याला काही राजकीय बोलायचं नसून मागील 2.5 वर्षात राज्यात अनेक लोकाभिमुख कामं केली असून लोकहिताचे निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. अगदी शेतकरी, कष्टकरी, कामगार, आता भगिनी, ज्येष्ठ सगळ्यांना सर्वस्पर्शी निर्णय आपण घेतले याचं समाधान आणि आनंद वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तुम्ही आपल्याला आमदार केलं, त्यामुळे आपण मुख्यमंत्री होऊ शकलो. त्यातूनच हे वेगवान निर्णय घेण्याची संधी, भाग्य आपल्याला लाभले असल्याचं देखील शिंदे यांनी सांगितलं. राज्यात अथवा देशात कुठेही गेलो, किती मोठे कार्यक्रम असले तरी देखील कोपरीमध्ये जेव्हा कार्यक्रमाला येतो त्याचा एक वेगळाच आनंद असतो. इथे आपल्याला आपली माणसं भेटतात, जे आपल्या सुखदुःखात सहभागी होत असतात. स्वर दीपावली कार्यक्रमात खासदार नरेश म्हस्के, खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, शिवसेना कोपरी पाचपाकडी शहर प्रमुख राम रेपाळे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख प्रकाश कोटवानी यांच्यासह कोपरी पाचपाकडी विधानसभा क्षेत्रातील समस्त शिवसैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. झाडांवर दिव्यांच्या माळांची आरास करायची नाही, असे उच्च न्यायालयाचे सक्त निर्देश आहेत. मात्र या निर्देशाकडे केवळ ठाण्यातील दुकानदार, व्यापारीच नव्हे तर खुद्द ठाणे महानगरपालिकाही दुर्लक्ष करताना दिसून आली आहे. दिवाळीच्या निमित्तानं संपूर्ण ठाणे शहर दिव्यांच्या रोषणाईनं उजळून निघत आहे. घराघरांवर आणि रस्त्यांवर दिव्यांच्या माळा लखलखत आहेत. विजेच्या खांबांवर सुद्धा दिव्यांच्या माळा, मोर, फुलपाखरे यांच्या प्रतिकृती झळकत आहेत. अशी सजावट जरी काहीशी योग्य वाटत असली तरी सजावटीच्या नावे झाडांवरही माळांच्या आराशी लावल्या जात आहेत. झाडांवर अशी रोषणाई करणं हे झाडांच्या आयुष्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. रोषणाई झाडांवर वास्तव्यास असलेल्या सर्व प्रकारच्या जीवजंतूंना अत्यंत धोक्याची आहे. झाडांवर केल्या जाणाऱ्या अशा रोषणाईमुळे झाडांच्या नैसर्गिक दिनचर्येला हानी पोहोचते. या रोषणाईमुळे झाडांवर असलेल्या पक्ष्यांना अपंगत्व येतं. त्यांच्या प्रजननाला बाधा पोहोचत आहे. अनेक पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होऊ लागल्यात. झाडांवर असलेल्या अनेक पिढ्यांचं अस्तित्व नष्ट होत आहे, असं गंभीर निरीक्षण पर्यावरण अभ्यासक रोहित जोशी यांनी केले. झाडांवर केल्या जाणाऱ्या विजेच्या रोषणाईच्या विरोधात ते उच्च न्यायालयात गेले असून न्यायालयाने असं करण्यास मनाई केली आहे. मात्र न्यायालयाचे निर्देश बाजूला सारून सर्रासपणे ठाण्यामध्ये झाडांवर विजेच्या माळा लटकवण्यात आल्यात. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघामध्ये जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला असा सामना रंगला असतानाच या मतदारसंघातील कळवा खारेगाव भागातील गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हाड यांना पाठवलेलं पत्र सर्वत्र चर्चेचा विषय ठरलाय। यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड तुम्ही प्रचार करू नका, तुमचं काम बोलतंय अशा आशयाचा मजकूर आहे। राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर ठाणे जिल्ह्यातही पक्षात उभी फूट पडली। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांची साथ दिली, तर आव्हाड यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी अजित पवार यांची साथ दिली। तेव्हापासून या दोन्ही गटात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची लढाई सुरू आहे। कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड हे 3दा निवडून आलेत। या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतात। यामुळे हा परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत हा बालेकिल्ला कोणत्या पवारांचा असेल हे स्पष्ट होईल। कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं जितेंद्र आव्हाड यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले। त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार या पक्षानं नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे। यामुळे येथे गुरुशिष्याची लढाई होणार आहे। या दोन्ही नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तीप्रदर्शन केलं असून त्याचबरोबर दोन्ही नेते मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी मेळावे घेत आहेत। असं असतानाच या मतदारसंघातील कळवा खारेगाव भागातील गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हाड यांना पाठवलेलं पत्र सर्वत्र चर्चेचा विषय बनलंय। यामध्ये जितेंद्र आव्हाड तुम्ही प्रचार करू नका, तुमचं काम बोलतंय अशा आशयाचा मजकूर आहे। वास्तू आनंद, गोपीनाथ टॉवर, चावंडाई रेसिडेन्सी, वेदांत पार्क, साई विहार, राज पार्क, वैष्णवी धाम, विराट, समृद्धी हाईट यांच्यासह इतर संकुलांनी असे पत्र आव्हाड यांना पाठवले। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचं लक्ष ठाण्यातील विविध मतदारसंघांवर लागलं आहे। त्यात ठाणे शहर मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे आमदार संजय केळकर, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे राजन विचारे आणि मनसेकडून अविनाश जाधव निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आता आयोगाकडून अर्जांची छाननी सुरू झाली आहे। त्यात ठाकरे गटाचे राजन विचारे यांनी भाजपच्या संजय केळकर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतलाय। संजय केळकर यांनी ठाणे शहर मतदारसंघातून भाजप महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरलाय, तर राजन विचारे या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवत आहेत। 29 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर राजन विचारे यांनी संजय केळकर यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली। संजय केळकर यांनी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात गुन्ह्याची माहिती लपवली आहे, त्यामुळे केळकरांचा अर्ज बाद व्हावा अशी मागणी विचारे यांनी केली आहे। याबाबत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार असून निवडणूक अधिकारी यावर काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे। राजन विचारेंनी घेतलेली हरकत मान्य करत निवडणूक अधिकाऱ्यांनी संजय केळकर यांचा उमेदवारी अर्ज बाद केला, तर ठाणे शहर मतदारसंघात राजन विचारेंविरुद्ध मनसेचे अविनाश जाधव अशी लढत होण्याची शक्यता आहे। जर फॉर्म बाद न करण्याचा निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला तर ठाण्यात तिरंगी सामना रंगणार आहे। की त्या ठिकाणी आमचं ऑब्जेक्शन त्या ठिकाणी फेटाळलं आणि सांगितलं कोर्टात जा। म्हणजे ही जर त्यांची भाषा असेल तर मला वाटतं न्याय कोणाला मिळणार। आज सर्वसामान्य बघितलं असेल माणूस, आज कित्येक ठिकाणी कोर्ट कचेऱ्यामध्ये सुद्धा 2-2, 3-3 वर्ष त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टसारख्या ठिकाणी सुद्धा जात आहेत। हायकोर्टात सुद्धा तीच प्रक्रिया चालू आहे। आज काय ह्यासाठी न्याय कुठे मागायचा? आज सर्वसामान्य हवादिल झालेला आहे। आणि बघा तुम्ही आता लोकांनी मतदारांनी ह्याकडे गंभीर बाबीकडे लक्ष ठेवावं की तुमच्यावरती झालेला गुन्हा दाखल असताना सुद्धा तुम्ही जर गुन्हे हे लपवत असतील तर मला वाटतं मतदारांनी याचा निर्णय घ्यावा। मतदार निर्णय घेतील, कारण ठाणेकर हे सुज्ञ नागरिक आहेत आणि ते नक्कीच या गोष्टीचा विचार करतील।